मित्र हो, नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे हौशी कलावंत हे यूट्यूब चॅनल. मित्र हो, पाहिलीत ना आमच्या स्वप्नातली बाग. नुकताच पाऊस सुरू झालेला आहे आणि अगदी भरपूर प्रमाणात पाऊस सुरू झालेला आहे. त्यामुळं या स्वप्नातल्या बागेत जी काही झाडं आहेत ती अशी अगदी हिरवी गार झालेली आहेत. मित्रांनो, तुम्हाला मी मागे बोललो होतो की आमच्या स्वप्नातल्या बागेपासून अतिशय कमी अंतरावर जी काही आमच्या जुन्नर तालुक्यातील पर्यटनाची जी स्थळं आहेत ती मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यापैकी एका स्थळावर आपण आज जाणार आहोत. मित्र, मागच्या एका एपिसोडमध्ये आपण अष्टविनायकांपैकी एक लेण्याद्रीचा गणपती तो आपण बघितलाच होता. आणि आता आपण निघतोय या बागेतून ते आमच्या स्वप्नातल्या बागेपासून किमान 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या अष्टविनायकांपैकी एक गणपती, आणि तो म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर गणपती. एक मात्र खरं मित्र हो, की या गणपतीच्या भूतकाळामध्ये मी शिरणार नाहीये. गणपती काय करतो, गणपतीचं मंदिर इथे कसं झालं, कोणी बांधलं, काय झालं, या भूतकाळामध्ये मी जाणार नाहीये. पण आज आपल्याला गरज वर्तमान काळाची आहे. मी या वर्तमान काळामध्ये जाणार आहे. तिथे काय काय सुखसोयी उपलब्ध आहेत, तिथे अजून काय काय गोष्टी आपल्याला पाहण्यासारख्या आहेत, तिथलं जे मंदिराच्या आजूबाजूचं जे काही सुशोभीकरण जे आहे की जे आज आपल्याला गरज आहे, याबद्दल मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, चला तर निघूया आपण आता गणपतीच्या ओझरला विघ्नेश्वर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. चला. मित्र हो, आज आपण आलेलो आहोत ते गणपतीचे ओझर या अष्टविनायकापैकी एका गणपतीच्या मंदिरासमोर. हे जे समोर दिसतंय आपल्याला हे मंदिर आहे. आणि हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर ही इकडे दिसत आहे, ही पार्किंग दिसत आहे. इकडे हे मोठं जे निळं शेड दिसत आहे ते इथे सामुदायिक विवाह वगैरे होतात. मित्र हो, जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीच्या तीरावर बसलेलं हे विघ्नेश्वराचं मंदिर. आणि या विघ्नेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर असं म्हणतात की आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या अगदी सफल होऊन जातात. त्यामुळं या विघ्नेश्वराच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आपण नक्की या आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये, आमच्या स्वप्नातल्या बागेमध्ये. मित्र हो, आमच्या या विघ्नेश्वराच्या मंदिराच्या आसपास सर्व काही सुखसोयी उपलब्ध आहेत. समोर जे दिसत आहे हे वॉशरूम आहे. आंघोळीची व्यवस्थाही इथे केली जाते. आणि त्याच्या पलीकडे अगदी जे मोठी इमारत दिसत आहे, ह्या इमारतीमध्ये छोटेखानी विवाह येथे होतात. त्याचप्रमाणे ट्रस्टचे काही ऑफिसेस या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे राहण्याची व्यवस्था आहे. आणि ही जी निळ्या काचेचं जे रेस्टॉरंट म्हणूया आपण त्याला, जे दिसत आहे, येथे आमच्या जुन्नर तालुक्यात या परिसरात आलेले जे काही सेलिब्रिटी आहेत किंवा इतर महत्त्वाच्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना राहण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. अतिशय सुंदर वातावरणामध्ये आमचं हे विघ्नेश्वराचं मंदिर अगदी डौलानं उभं आहे. त्यामुळं तुम्ही नक्की या मित्रांनो.
छानपैकी गार्डन इथं सजवलेलं आहे आणि ह्या गार्डनमध्ये आता आपण आलेलो आहे. बघा किती छान असं गार्डन आहे. इथे मोराची प्रतिकृती दिसते. आता हेच मी तुम्हाला जरा फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो. हे बघा श्री क्षेत्र ओझर आणि हे मंदिर. सुंदर असा परिसर इथं बनवलेला आहे. अर्थात या गार्डनची फी 5 रुपये घेतात. एक कासवाची प्रतिकृती इथे बनवलेली आहे. हे बघा हे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत आणि त्यांचं हे घर बघा किती छानपैकी ते आवाज करतात. हे असे हत्तीची तोंड लावलेली आहे आणि हत्तीच्या तोंडातून पाणी पडत असते. ॲक्च्युली आता ते बंद आहे, खाली पाणी आहे. पूर्वीच्या काळी म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळेला हे काहीच नव्हतं. अगदी फक्त मंदिर होतं, बाकी काही नव्हतं. आणि आता जरा संपूर्ण शेती सिंचनाखाली आली परिसरातली आणि लोकांमधला भक्तिभाव वाढला. त्यामुळे ह्या मंदिराला डोनेशन मिळत गेलं, पैसे मिळत गेले आणि आज जवळजवळ अष्टविनायकांपैकी सगळ्यात श्रीमंत गणपती कुठला असेल तर तो ओझरचा गणपती आहे असं म्हटलं जातं. हे बघा इथे पण आपल्याला काहीतरी छान इथे पाणी सोडलेलं असतं, परंतु आता पाणी नाही आहे सध्या. चला आता आपण मुख्य बाजारपेठेतून गणपतीच्या प्रवेशद्वारापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. निघूया. इकडे बघा पांढरी शुभ्र गाय स्टॅच्यू आहे आणि वासरू गायचं बछडं दूध पितंय असा स्टॅच्यू बनवलेला आहे. हे हदग्याचं झाड आहे. ह्याची फुलं आणि त्याची भाजी फार छान आहे. हे डाळिंबाचं झाड आहे. ही तुळस आहे. असं यांनी वेगवेगळी झाडं इथे छान बनवलेली आहेत. कण्हेर, जे दिसतंय विष्णुकांता, बेलपत्र आणि हे जे दिसतंय
हे रुईचं झाड आहे. इकडे केवडा आहे. हे अर्जुन नावाची ही वनस्पती. आणि इकडे ही बोर, आपण बोरं खातो ना, ही बोर वनस्पती. इकडं पिंपळ. आरती चालू झालेली आहे. आणि या उद्यानाचा उद्घाटन समारंभ हा 17/6/2022 या दिवशी झालेला आहे. निघूया आता आपण मुख्य बाजारपेठेकडे जाऊया. बघा, लाईट लागली तर किती सुंदर वाटते. आपण निघालोय मुख्य बाजारपेठेकडे. हा इथे अष्टविनायक चार्ट दिलेला आहे. ओझर, लेण्याद्री, महाड, पाली, थेऊर, रांजणगाव, सिद्धटेक, मोरगाव असं हे अष्टविनायक असा रूट इथे दिलेला आहे. आणि या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने सामुदायिक विवाह अगदी मोफत केले जातात. ही मुख्य बाजारपेठ. बघितलंच कसं सुंदर सुंदर असं आमच्या गणपतीच्या ओझरच्या आजूबाजूचा परिसर आहे. पण मित्र, हा परिसर दाखवायचा ठरला तर तो प्रचंड मोठा आहे. त्यामुळं एका एपिसोडमध्ये हे काही होऊ शकत नाही. त्यामुळं आपण हे गणपतीचं दर्शन 2 एपिसोडमध्ये आपण तयार करतोय. पहिला एपिसोड तर आपण पाहिलाच. आता दुसरा एपिसोड फार लवकरच मी तुमच्यासाठी आणि तुमच्या समोर घेऊन येत आहे. नक्की पहा हौशी कलावंत या YouTube चॅनेलवर.